ज्या मातेच्या संस्काराने शिवबानं घडवलं आणि ज्यांच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार झालं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. पखुजी राजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाऊंचं बाळपण शौर्य आणि संस्काराच्या वातावरण घडलं. शिवाजी महाराजांच्या बाळपणात जिजाऊंनी त्यांच्या मनात न्याय, स्वाभिमान, रयतेविषयी प्रेम आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण रुजवली. जिजाऊ फक्त शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, त्या स्वराज्याच्या प्रेरणा माता होत्या. राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा. नमस्कार मित्रांनो, गाडीवेडा दिनेश चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो रायगड वारीला. तर रायगडला जाताना आपल्याला राजमाता जिजाऊ यांचा राहता वाडा आपल्याला बघायला मिळतो. याला राजमाता जिजाऊ वाडा, पाचाचा कोड किंवा भुईकोट किल्लाही म्हटला जातो. आत्ता आपण त्या किल्ल्यापाशी आहोत. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा हा राहता वाडा. तर चला आपण बघूया माँसाहेब जिजाऊ यांचा राहता वाडा. येथूनच आपल्याला ह्या पायऱ्या दिसतात, त्या राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याकडे जातात. इथून घ्या 1 मिनिटावरच हा वाडा आहे. जेव्हा आपण निजामपूर मार्गे पाचाडला येतो तेव्हा हा वाडा लागतो आपल्याला. जसं निजामपूर सोडल्यानंतर लेफ्ट मारल्यानंतर आपण वाकण, या पाचाड वाकण जो रस्ता आहे तिथून आल्यानंतर आपल्याला जेव्हा रायगडला जायला रस्ता आहे म्हणजे पाचाडच्या इथे हा भुईकोट किल्ला आहे. हा बघा, इथे आलेलो आपण आता भुईकोट किल्ल्यापाशी. आपण वाड्यात प्रवेश केलेला आहे. आपल्याला इथे 2 बुरुज दिसून येतात. हे बघा, इथे पूर्वीच्या काळी काय प्रचंड असा मोठा दरवाजा असू शकेल. आणि इथे दरवाजाला खाचा दिसून येतात आपल्याला. इथे कोणालाही दिसतो एक. समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक पारेकरांसाठी चौकी होती. गडात प्रवेश केल्यानंतर ही समोरची वास्तू दिसते. इथे पहिले पहारेकरांसाठी ही जागा होती आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला ही जी वास्तू दिसते याच्यामध्ये पूर्वी जे कोणी गडावर यायचे त्याची पूर्णतः लिखाणपट्टी म्हणजे सर्व माहिती इथे लिहून ठेवली जायची. हीच ती जागा आहे. समोर दिसतो आपल्याला जिजाऊ माँसाहेबांचा राहता वाडा. सकाळी आपण लवकरच आलो इथे, कारण काल रात्री वस्तीला आपण रायगडला होतो. हा बघा, हा जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आहे. तो आंब्याचा झाड आहे त्याला लागूनच महाराणी पुतलाबाई यांचा राहता वाडा आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या सेवेसाठी इथे पुतलाबाई राहत होत्या. आणि हा आपल्याला बाजूला पाहायला भेटतो आपला माँसाहेब जिजाऊ माता यांचा राहता वाडा. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जिजाऊ माँसाहेब डोळ्यासमोर स्वराज्याचे स्वप्न साकार झालं. मात्र रायगडावरील वातावरण आणि हवामान माँसाहेबांच्या प्रकृतीला सोयीस्कर नव्हतं. त्यामुळे त्या रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथे राहू लागल्या. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. राज्याभिषेकच्या अवघ्या काही दिवसांनी 17 जून 1674 रोजी पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं निधन झालं. पाठीमागे आपल्याला माँसाहेब जिजाऊ यांचा राहता वाडा दिसतो आणि त्याच्या राईट साईडलाच गेल्यानंतर आपल्याला तख्ताची विहीर आहे. जेव्हा महाराज इथे यायचे तेव्हा थोडीफार विश्रांती तिथे घ्यायचे. हे बघा, इथे ही तख्ताची विहीर आहे. पाठीमागेच आपल्याला तख्ताची विहीर दिसते. जेव्हा रायगडवरून महाराज जिजाऊ माँसाहेबांच्या दर्शनासाठी इथे येत तेव्हा विश्रांती म्हणून येथेच महाराज आराम करत असत. बाजूलाच आपल्याला एक विहीर दिसते. गडावरील प्रमुख स्रोत पाण्याचा बोलला ही तख्ताची विहीरच आहे. पिण्यासाठी या विहिरीचा वापर केला जात असे. इथून आपल्याला खाली जायला रस्ता आहे. आज पावसाळा आहे, भरपूर प्रमाणात पाणी आहे ना. गडावर एकमेव स्रोत पिण्याचं तख्ताची विहीर आहे आणि ही गडावर एकमेव स्रोत आहे पाण्याचं पिण्याचं. इथूनच सर्व भुईकोट. जसं आपण तख्ताची विहीर बघतो त्याच्या अपोजिट साईडला लगेच दुसरी विहीर बघायला मिळते आपल्याला इथे. हे बघा, आज पावसाळा असल्याने भरपूर प्रमाणात पाणी आहे. समोरून जिथे खाली उतरायला इथे रस्ता आहे. पाऊस जोरात झाला, चिकट झालं आहे, त्यामुळे आपण सावकाश चाललो आहे. हे बघा, इथून उतरायला रस्ता इथे.
आता आपण दुसरी विहीर बघितलेली आहे, त्याच्या बाजूलाच आपल्याला राजमाता जिजाऊंचं किचन बघायला भेटतं आणि तिथे एक छोटीशी अशी विहीर आहे. तिथे जो पाणी येतो त्या विहिरीमध्ये तो तक्ताची विहीर आहे, तिथून येतो. हा आपल्याला दिसतो तो राजमाता जिजाऊंचा किचन आहे. इथे हा किचन असू शकेल आणि इथेच आपल्याला एक छोटीशी विहीर बघायला मिळते. ते बघा, प्लस पाणी आपल्याला तक्ताच्या विहिरीमध्ये नेतं ना, पिण्यासाठी याचाच वापर केला जात असे. हे जे आपल्याला अवशेष दिसतात हे पूर्ण वाड्यामध्ये ते राजमाता जिजाऊ यांच्या सेवेसाठी जे 14 सैनिक होते म्हणजे किंवा सरदार होते त्यांचे राहते वाडे ते. मित्रांनो, वाड्याचे अवशेष बघितले तर अजूनही खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. वरचे जे छत गेलेले आहे ते पूर्वी सागवानी आणि कौलारू असल्या कारणाने ते आता आपल्याला ते दिसून येत नाही का पूर्ण तर ते उद्ध्वस्त झालेले. तिथे एक असा एक दगड दिसतोय, हा कदाचित घोड्यांच्या किंवा त्यासाठी पाण्यासाठी वापर केला जात असेल. 65च्या वाड्यामध्ये तटबंदीमध्ये प्रत्येक ठिकाणी शौचालय कुपे का काय ते माहीत नाही, पण चांगल्या प्रकारे तयार केलेले. इथे एक असा डोर केलेला, त्याच्या आतमध्ये एक छोटा, इथे खालच्या साईडला बघा असं हे गोल आकाराचा असून आतमध्ये चौकोनी असे कदाचित शौचालयच असेल, कारण मोटर इथे असू शकणार नाही कारण खालच्या साईडला पूर्ण तर पाणी ते भिजून जाणार. प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तिकडे एक आहे, इथे समोर एक आहे. इथे 9 एकरमध्ये हा पूर्णतः वाडा असून भरपूर प्रमाणात वास्तू आजही शिल्लक आहेत, परंतु ते दगडी अवशेष जास्त करून आहेत. तुम्ही बघाल तर ही जर तटबंदी आहे, प्रत्येक तटबंदीला आहे वर जायला इथून पायऱ्यात एकूण 14 बुर्ज आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशा पंत्या लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे छिद्र दिसून येतात. हे बघा, इथे एक आहे, तिकडे एक आहे, इथे इथे इथे. प्रत्येक बुर्जाला इथे असं शौचालय दिलेले, कारण हे नागले कोटं नाहीच आहे, कारण आज जर बघितलं असतं ते प्रत्येक ठिकाणी तशीच वास्तू. पण कुठल्याही गडावर गेलो तर आपण बघतोय तटबंदीला शौचालयच असतं. आज ही महासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यामध्ये चांगल्या प्रकारे अशी तटबंदी बघायला मिळते आपल्याला आणि ज्योतीही पुष्कळ प्रमाणात आहेत. 14 कुटुंब होते सरदार प्रमुख, त्यांच्यासाठी हा वाडा असू शकेल. हे बघा, असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला चढायला 5 असे लाईनमध्ये पायऱ्या दिलेल्या आहेत. गवती खूप झालेले, जर जपून जायला लागेल. मग अशी एक आपल्याला साप दिसलेला. हे बघा, हा एक दिसतो तुम्हाला, इथे थांब असेल, इकडे एक आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे तलगडे बघायला मिळतात. हा बघा, प्रत्येक बुर्जावर जायला आपल्याला अशा पायऱ्या दिसून येतात. साईडने आपल्याला अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. एकूण गडाला 14 बुर्ज आहेत. हे बघा, खाली उतरूया. इथून एक बाहेर जायला रस्ता आहे. हा बघा, इथून एक छोटासा रस्ता बाहेर जातो आपल्याला. गडाची ही तटबंदी आजही आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते, कारण खूपच मोठी आहे तटबंदी. प्रत्येकाशी एकूण 14 बुर्ज आपल्याला इथे बघायला मिळतात. जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी स्वराज्य घडवलं, म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात राजमाता जिजाऊंना स्थान नेहमीच आढळून राहिलं आहे. मित्रांनो, तुम्हाला राजमाता जिजाऊंच्या जीवनातील कोणता प्रसंग सर्वात जास्त प्रेरणादायी वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवा.